नमस्कार, मी शावनी, तुमचं खूप खूप स्वागत आहे शावनी संकेत या तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर आता आम्ही जातो दाभोळच्या गणपतीतले म्हणजे दर्शन घेऊसाठी। आज हा महिन्याची संकष्टी आणि आम्ही जातो गणपती दर्शन करू। हे आणि मी बाबू गेलो आज शाळेत। आमचं हे खाक्षीडर घर आहे ना, तिकडून दाभोळचा गणपती 4-5 किलोमीटरवरच आहे, होय ना? 4-5 किलोमीटर हा, म्हणजे 10 मिनिटं लागतील आमका। म्हणजे रस्तो चांगलो नसल्यामुळे 10 मिनिटं। म्हणण्यापेक्षा सबस्क्रायबर कमेंट करतात की तुम्ही गावाचं नाव सांगत नाही। तर आम्ही राहतो काय माहिती आहे, खाक्षीट्यावर म्हणजे जामसंडे गाव आहे ना, देवगड तालुक्यातलं जामसंडे गाव, तिकडे खाक्षीट्यावर आम्ही राहतो। आणि आता मी गेट उघडतोय म्हणजे आता पाऊस असल्यामुळे सगळं तुमचं वातावरण पण भारी आणि निसर्ग पण एकदम भारी भारी बघू मिळतो आपल्या कोकणातलो। हिरवागार सगळीकडे आणि पाणी पाणी मस्त। आमच्या घराच्या बाहेरच एक तलाव आहे, तुम्हाला दाखवते त्या तलाव बघा, बघू शकता या तलाव। तर तलाव बघून झाला ना, तर मी तुमका दाखवते। हो जो रस्तो आहे ना, तो जाता आमच्या दारातूनच जा रस्तो आता ना, तो मालवण इकडे आपल्या इकडे कुणकेश्वर, तर ह्या साईडीतूनच जायचं लागता। चला जाऊया दाभोळ्याक। आता आज आम्ही आहे ना, जाताना पूर्ण तुमका दाखवतो वाटेत काय काय खयचे गाव लागतात। हा, आणि आज मस्त ऊन पडला खूप दिवसानंतर। एका ऊन आमका मनाकच होया, कारण आम्ही ऊनच बघलाव नाही 15 दिवस। ऊन म्हणजे नाहीच, आम्ही कालच जाऊन दादाक आमच्या घेऊन लाव ना, तर झाला काय तो पण ब्लॉग तुमका बघू मिळा। दादाक आम्ही दाखवला नाही व्हिडिओत। बघा, हे आम्ही राहता होते खाक्षी टापूक राहता वरती, खाक्षी तिटो म्हणतात। आणि आहे ना, आता यो खाली एक छोटोसो घाट हा, तो उतरान गेलास ना की खाली 2 वाडी होत, वरची वाडी आणि खालची वाडी। म्हणजे एका साईड का परब बिरबनी ते राहतात आणि एका साईड का ते कोयगाडी लाड वगैरे असे राहतात। असे 2 वाडी होत खाक्षी। जो टर्न आहे ना, म्हणजे जवळा ना, तो खूप मोठा। नवीन जे ड्रायव्हर असतील ना, त्यांना तर आता भयानकच जा। होय, बघा शाळा पण हा 4वी पर्यंत काय 7वी पर्यंत काय माहित नाही, 4वी पर्यंत ना गो। 5वी नंतर जामसंड्यात जायचं लागतं। जामसंडे हायस्कूल का कसला असता जामसंडे हायस्कूलला नाही का। आणि बघा ही बाग आहे आंब्याची, मस्तपैकी मोठीच्या मोठी, आणि इकडे खूप नेपाळी कामक असतात। या वळण झाला की चालू कर। ही आहे ना इकडे हा खाक्षी गावची शाळा, आणि ही पहिली वाडी। आणि इकडे ह्या साईडला जाताना यो रस्तो तो लाड कोयगाडी, तिकडे ती वाडी आहे त्यांची। आणि एक साई मंदिर आहे, पण त्याच्या आधी जो रस्तो आज जातात परब आणि इकडे आहे ना, ही परबवाडी आहे, खालची वाडी। आता आम्ही माका माहिती आहे म्हणून परबवाडी म्हटलंय। आणि साई मंदिर आहे, आणि इकडे व्हाळा नदी आहे की खाडी आहे, काय माका माहिती नाही, व्हाळा असतो। ते खाक्षेतले कोण खालची बघत असतील कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही बघत असाल तर। मित्रांनी बघा, ही डाव्या साईड का जो रस्तो आता ना, ही तेलीवाडी या साईड का, आणि जो जुनो रस्तो होतो तकडनं जाता तो नवीन केल्याने। आणि हाय ना उजव्या साईड का टर्न मारला असं ये कुणकेश्वर, कातवन, अकडिया, आसरोंडी वगैरे। आणि तुम्ही आता डाव्या साईड का टर्न मारून आपण जातो दाभोळे, आणि तुम्ही बघू शकता रस्ते, एक्सप्रेस हायवे रस्ते बघू शकता काय अवस्था। आणि यो व्हाळचा तुम्हाला इथे माडबीड भावानी जायला। हे रस्ते कधी होतलेत ना, आता काय समजत नाही, लय बेकार अवस्था रस्ते। रस्ते झाले नाही, रस्ते झाले बऱ्यापैकी चांगले, ह्यो रस्तो होत नाही कशा काय समजत लक्ष दिलेलं नाही वाटतं। काय अजून समजत नाही कशा कळत नाही। पण रस्तो करा, जेणेकरून जी लोक जातात त्यांना त्रास त्यांचे वाचतील, गाडींची हालत, माणसांच्या कमरेंची हालत। आणि आता फणस घेऊन जातो, फणस आणि पडले पण बघितले ते थपाक होईल, टकलेर बिकलेर पडा। आणि ह्यो बघा, ह्यो दाभोळे गावचो व्हाळा, पण खूप मोठो व्हाळा ह्यो, खूप पाणी असतं इकडे।
ही ती नदीचं पाणी आहे ती ह्याची दैबावची आहे ना नदी. ती नदी आहे हा. ती म्हणजे नदीचं म्हणतात नदी पाणी आहे आपण म्हणतात. म्हणजे नदी आहे कनेक्ट होतं काय माहिती पण ती दैबावच्या ह्याचं पाणी येत आहे. म्हणूनच काय एवढं मोठं जास्त पाणी असता. हे बघा जुलै महिना चालू आणि काका फणस घेऊन चालले आहेत. बघा ही हा दाबोळची राऊतवाडी आपली घरात वरती. तर तुम्ही बघू शकता ह्यो जो रस्तो आहे ना तो दाभोळ इट्यावरनं आतमध्ये येता आणि तुम्ही ह्योच रस्तो तुम्ही घेवा दाभोळ इट्यावरनं आतमध्ये येता. तो खाक्षी इट्यावरनं येता ना तो दाभोळ्यात येऊसाठी जो रस्तो हा जो तो आता आम्ही रस्तो दाखवला त्या अजिबात घेऊ रस्त्याने येऊ नको. नको कारण पूर्ण हय येत आगत खराबच आहे. खराब म्हणजे बेकार. ही काहीतरी यांची हा वाटतं. ही ग्रामपंचायत. हा. तर चला ही समोर तुम्ही बघू शकता दाभोळ्याची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत दाभोळ. सगळ्यात दाखवीत नाही बसत आणि तसं समोर video नजारे. तर आता ह्यो उतरान गेलास की तुमका समोर दिसतला आपल्या बाप्पाचा मंदिर त्या पांडवकालीन असा. हा बघा आता झाडा सगळीकडे हिरव्यागार हा मस्तपैकी. गाडी लावूया आपण आहोत साईटी की बघा. तर चला आपण पोचला श्री सिद्धिविनायक मंदिर दाभोळे. आणि ह्या मंदिरानं आता पांडवकालीन ना सगळी काय डिटेल मध्ये माहिती काय आणि हे मला थांबवत आहेत कशाला. हो हो गाडी पण घ्या. फोटो काढत नाही काय. चला शूटिंग चालू आहे. दर्शनासाठी जाऊची खाय बघू शकता तुम्ही. खाय इकडे ना जो आवाज येता ना खळखळ खळखळ करून तो वाळा. आणि बघू शकता हे बघा गणपती मंदिर. ही आपली कोकरगावमधली जी पांडवकालीन मूर्ती आहे आणि मूर्ती बघा किती आकर्षक आधी. दर्शन करून घ्यावा. श्रावणी पाया पडून घेता. काय नजारे आहेत बघा. इकडे ना मस्तपैकी या व्हाळाचं पाणी एकदम शुद्ध असा पाणी हा. खूप लोक इकडे आता आम्ही वरनं दाखवतो खाली पण जातं. हा हे आता वरून नजारे दिसतात तुमका. आणि ह्याचा पाणी आहे ना आता म्हणजे वर्षभर असता. असं काय नाही की गरमी इली आणि सुटका असा काय नसता. आणि इकडे खाली पिंडी मिळालेली ती पिंडी पण हा कासवाच्या पाठीवर अशी पिंडी मिळालेली आहे. दाखवूया ना तिकडे जाऊनच. तर चला जाऊया खाली. तर हे बघा आपण इथून आता खाली जाता. जे आपले महादेव आहेत त्यांचं आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत खाली. कारण तिकडे ना स्वयंभू पिंडी आहे. आणि आज संकष्टी असल्यामुळे आम्ही इकडे गणपतीच्या दर्शनासाठी इला. हे बघा सगळा क्लिअर केल्यानी. इकडे सगळी झाडी बिडी वाढलेली होती पण सगळा क्लिअर केल्यानी मस्तपैकी. हा हा ही जी मूर्ती आहे ना ती इकडे असते या पाण्यात ठेवलेली. आणि इकडे जरा बुळबुळीत झाला त्याच्यामुळे मी खाली जाते. पाय घसरण पडाक होईल. खय जाताच काय पडशाल बिडशाल मोबाईल घेऊ. असं आम्ही नको येऊ.
खूप फोर्स हा. ते बघा हे शूटिंग करून आणते म्हणतात. ही आपले नंदी आहेत आणि इकडे ही पिंडी आहे. आणि खळखळणारं पाणी बघा तुम्ही, भारीपैकी. तकडी बसला कारण एका जो फोर्स आहे ना तो जास्त, त्याच्यामुळे पाय टिकत नाही. हैना तर येऊच शकत नाही, वरना येईल मी. पाणी तुम्ही बघू शकता कारण पावसाचे दिवस असल्यामुळे फोर्स जास्त. पण लोकेशन मित्रांनो माका सांगा कशी वाटली तुमका ती. एक नंबर अशी लोकेशन आहे. फॅमिली घेऊन येऊया. मस्त असा पांडवकालीन मंदिर असा होय. होय आपले नंदी महाराज आहेत. आणि ही जी पिंडी आहे ना ती हयच मिळालेली होती. श्रीधर राऊत म्हणून होत, त्यांच्या स्वप्नात त्यांना दृष्टांत झालं की ह्या त्या एक शिवपिंडी हा म्हणून. ती शिवपिंडी हय गावली. ती मग हय काढून हय त्याची स्थापना करण्यात दिली. ती बघू शकतास तुम्ही. आणि या पिंडीबद्दल कोणाक माहिती हवी असतात तर जो इच्छुक असतात त्यांनी हे वाचून घ्यावा. मी स्लोमध्ये खाली खाली फिरवतोय. आणि लोकेशन मित्रांनो एक नंबर अशी लोकेशन असा बघू शकतास तुम्ही. मी जरा बाजू केला तर आवाज जरा व्हाळाचो कमी येता. बघू शकतास तुम्ही. गणेश जयंतीकाने हय थोडीशी अशी जत्रा भरली जाता. सुंदर अशी लोकेशन हा. कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. यो आज संकष्टीमुळे स्पेशल तुमच्यासाठी ब्लॉग करू का मी हय इलाव. खोला हय पोंडा मोठी ती बघा. भरपूर खोल पाणी आहे. मस्त वाटतं हईलाच ना मित्रांनो. एकदम मन तुमचं प्रसन्न होतला. मस्त आहे की आमचं दर्शन झाला. खाली पण दर्शन झाला पिंडीचा व्यवस्थित. आपण पाया वगैरे पडला, थोडा वेळ बसला आणि आता निघताव. आपलं धार्मिक ब्लॉग कसं वाटलं तो नक्की सांगा. तर ह्या बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेर असं ना मस्तपैकी वडाचा झाड हा मोठाच्या मोठा. आणि मस्त मस्त झाडा पण लावलेली आहेत. ही बघा. चला आजचा ह्यो ब्लॉग आम्ही हळद संपवता. व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असो तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन येतास तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.